20 दिवस जागांचा घोळ ठेवला, जागा वाटपाच्या घोळाचा फटका बसला असं वडेट्टीवार म्हणालेले आहेत। विधानसभेतील मवियाच्या पराभवाबद्दल विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं आहे। पटोले आणि संजय राऊत जागा वाटपाच्या चर्चेत होते असंही वडेट्टीवार म्हणाले। प्रचारासाठी कमी वेळ मिळाला, त्यामुळे कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही आणि त्याचा फटका बसला असं विजय वडेट्टीवार म्हणाले। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, त्याचबरोबर याचं विश्लेषण जाणून घेऊयात। ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आपल्यासोबत आहेत। विजय सर, आपण तिन्ही पक्षांमधल्या नेत्यांची वक्तव्य बघितली तर ठाकरे गटात सुद्धा काही स्थानिक नेते, माजी नगरसेवक नाराज असल्याचं कळतंय। दुसरीकडे वडेट्टीवारांचं वक्तव्य, ते म्हणतात की जागा वाटपाचा घोळ त्याचा फटका बसला, आणि तिसरीकडे अमोल कोल्हेंचं वक्तव्य। तुम्ही कसं बघता याकडे? तसं असतं, विजयाला अनेक बाप असतात आणि पराभव असं अनाथ असतं, पराभव अनाथ असतो असं म्हणतात। आता महाविकास आघाडीला असा दारुण पराभव विधानसभा निवडणुकीत पत्करावा लागल्यामुळं त्याच्या संदर्भात प्रत्येक पराभूत पक्षाचा प्रत्येक नेता आपापल्या परीने विश्लेषण करतोय, आपापल्या परीने दुसऱ्यावर त्याचा कसा ब्लेम टाकता येईल याचा प्रयत्न करतोय। मला वाटतं हे कुठल्याही पराभवानंतर होत राहतं। जे आपण लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये सुद्धा बघितलं होतं, पण महायुतीनं ते लोकसभा निवडणुकीनंतरचा पराभव आहे त्या पराभवातनं उभं राहण्याचा आणि त्या पराभवाची कारणं शोधून त्यावर मात करण्याचा प्रयत्न विधानसभेला केला। आता वडेट्टीवारांनी आता शिवसेनेची तेच झालंय, म्हणजे आता शिवसेनेच्या दृष्टीनं मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या दृष्टीनं ही अगदी जीवन मरणाचा प्रश्न आहे। कारण ही सत्ता अखेरचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्यासाठी शेवटची संधी आहे। नाहीतर त्यांचा मुंबई महापालिकेत जर त्यांना यश मिळालं नाही तर एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांच्या पक्षाला फार वाईट अवस्थेतून जावं लागेल, त्यांच्यासोबत कुणी राहणार नाही। वडेट्टीवारांच्या संदर्भात असं म्हणेन की वडेट्टीवारांनी जे कारण सांगितले त्या कारणाची यापूर्वी चर्चा झालेलीच आहे। नाना पटोले, संजय राऊत यांच्यातला कलगीतुरा, त्यामुळे झालेला वाद, त्यामुळे झालेला विलंब, या सगळ्या गोष्टी आहेतच। पण वडेट्टीवारांच्या सारख्याने एक लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला आत्ता पराभवाची कारणं शोधताना तुम्हाला या कारणामुळे पराभव झालाय की तुमचा पक्ष आणि तुमच्या पक्षातले काही नेते जी ईव्हीएमची भूमिका घेऊन उभे राहिले की ईव्हीएम मुळे पराभव झाला, तर तुम्ही अगदी आधी ठरवायला पाहिजे तुम्ही की तुमचा नेमका पराभव कशामुळे झालाय असं मला वाटतं। त्यामुळे हा सगळा जो गोंधळ आहे तो हा पराभवानंतर हे एक एक जण आपापल्या पद्धतीने व्यक्त होतात आणि त्यातून ती निराशा, त्यापेक्षाही आपल्यावरची जबाबदारी कुठल्या तरी अन्य नेत्याला टार्गेट करणं, अन्य नेत्यावर पराभवाचं खापर फोडणं, यासाठी हे उद्योग केले जातात। विजय सर, म्हणजे या विधानसभेतल्या पराभवातून तिन्ही पक्ष सावरलेच नाहीत की एकमेकांवर चालढकल करण्याचा प्रयत्न होतोय? आता फक्त बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आता दिसते परिस्थिती अशी की राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष या पक्षानंच पराभवानंतर त्यांनी पराभवाचा त्यांना बसलेला धक्का सगळ्यात जबरदस्त आहे, जबर धक्का आहे। पण तरी सुद्धा त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार रस्त्यावर आलेले आहेत, मैदानात आलेले आहेत आणि त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे। म्हणजे विजय पराभव या गोष्टी लक्षात न घेता त्या पक्षानं आता कार्यकर्त्यांच्या, प्रमुख नेत्यांच्या बैठकांचं सत्रही सुरू करून काही गोष्टी म्हणजे या पराभवातून उभं राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। त्या पलीकडे काँग्रेसनं, खरं तर काँग्रेसकडे अजून विधिमंडळ गटनेता निवडायचं त्यांच्याच्यानं झालेलं नाही किंवा काँग्रेसचे अनेक नेते निवडणुकीनंतर गायबच होते, म्हणजे कुठं चित्रात दिसत नव्हतं। तर हे सगळं होतंय ते पराभवातून सावरलेले नाही त्याचंच लक्षण आहे। पण खरं तर त्यांच्या पुढे आत्ता पवारांच्या सारख्या नेत्याचा आदर्श आहे की जे आहे ते विजय पराभव या गोष्टी निवडणुकीत होत असतात, तुम्हाला पक्ष म्हणून उभं राहायचं असतं, भूमिका घेऊन उभं राहायचं असतं आणि ते तुम्ही सातत्य राखलं तर लोक तुमच्या बाजूनं येत असतात। कारण महायुतीनं लोकसभा निवडणुकीत हा पराभव सहन केलाच ना, पण ते हातपाय गाळून बसले नाहीत, त्यांनी त्यावर मात करायचा प्रयत्न केला, हे लक्षात घ्यायला पाहिजे। ओके, म्हणजे अमोल कोल्हे जे बोलले की काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही आणि ठाकरे गट अजून झोपेतून सुद्धा जागा व्हायला तयार नाही, हे काही अंशी तुम्हाला पटतंय? होय होय, बरोबर आहे, बरोबर आहे। अमोल कोल्हेंचं अगदी म्हणणं बरोबर आहे। खरं तर या सगळ्यांनी खरं तर कामाला लागायला पाहिजे होतं, कारण एका निवडणुकीतल्या पराभवानं खचून जाण्यासारखं नसतं। एक छोट्या एखाद्या महापालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर सुद्धा ही पुन्हा उभारी घेऊन नव्या जोमानं कामाला लागू शकतात। आणि खरं तर अशा वेळी ज्यावेळी सत्तेकडे मोठं बहुमत असतं आणि सत्ता मोठ्या बहुमताच्या आधारानं काही आपले गोष्टी रेटण्याचा प्रयत्न करत असते, त्यावेळी विरोधकांचं विधिमंडळातलं संख्याबळ कमी असलं तरी सुद्धा रस्त्यावरचा संघर्ष करून सत्तेला आव्हान देण्याचं किंवा लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यास सत्तेला भाग पाडण्याचं काम
करायचं असतं. केवळ विधिमंडळातलं किंवा संसदेतलं बहुमत हे सगळं नसतं. लोकशाहीमध्ये रस्त्यावरचं बहुमत सुद्धा महत्वाचं असतं आणि मला वाटतं हे रस्त्यावरचं बहुमत या तिन्ही पक्षांच्याकडे पुरेसं आहे. त्यांनी जर त्यासाठी त्या लोकांना कार्यक्रम दिला तरच हे रस्त्यावरचं बहुमत त्यांच्या बाजूने उभं राहील, अन्यथा या गोष्टी होणार नाहीत. ठीक आहे विजय सर, धन्यवाद.